कृष्णा रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना, बघितलंच पाहिजे. गेले मला वाटते 7-8 दिवसापासून मी काही ब्लॉग अपलोड केलेला नाही. मी थोडे टाकलेत. थोडंसं काम होतं आणि कार्यक्रमाची पण गडबड होती, त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. आता आजपासून आपण परत आपले ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. आज आपण चाललोय ओतूर या ठिकाणी कॅम्प आहे. चला आता त्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण केलंय. म्हटलं की महाराज तुम्ही आलेच पाहिजे, इथे तुमच्याशिवाय काही काम होणार नाही. म्हणून आता आपण चाललोय ओतूरला. चला आता तिथे गेल्यावरही आपण व्हिडिओ घेणार आहोत. त्याच्या आधी आपण आपल्या दुसऱ्या राणीकडे म्हणजे आपल्या पिकअपकडे जाणार आहे. तिला बॉडी बांधायला लावलेली आहे. तिथेही गेल्यावरती पाहूया तिथं तिचं किती काम झालेलं आहे. चला आता आपण चाललोय ओतूरला. हे आमचे पिकअपची बॉडी बांधणारे कारागीर सत्यनारायण आणि त्रिलोकी शर्मा अतिशय छान प्रकारे या ठिकाणी बॉडी बांधलेली आहे. ओतूरला जाता आले आम्ही आमच्या महाराजांकडे. आमचे सुशील महाराज या ठिकाणी आहे. रामकृष्णारी. आम्ही आज मुळात आहे व्हॅलेंटाईन डे आणि ह्या डेच्या दिवशी खरं तर आपण साजरा नाही करत, पण अनेक तरुण तरुणी कॅफे मध्ये जातात. पण आमचे विशाल महाराज कॅफेत न जाता कॅम्पला चाललेत. रेशनिंगचा कॅम्प आहे, ते कॅम्पचे तिथे जाणार आहेत. असं आमचं गोड व्यक्तिमत्व आहे आणि यांनाही स्थळ पाहण्याचा कार्यक्रम चालू आहे. तुमच्या जवळ सुद्धा कोणी एखादी सुंदर कन्या असेल, आमच्या गोड बघा बरं चेहरा किती भारी. ठीक आहे, जरी सुंदर जरी मीच असलो तरी स्थळ यांनाच पाहायचं आहे. धन्यवाद. सुशील महाराजांचं मनावरती घेऊ नका, ते काही स्थळ पाहण्याचं एवढं काही मनावर घेऊ नका. तो आमचा टाइमपास चालू आहे. परंतु तो कॅम्पचा आणि कॅफेचा विषय तो अगदी खरा आहे. खरं तर आज व्हॅलेंटाईन डे आहे 14 फेब्रुवारी आणि आज भरपूर कपल लोक आता आपल्याला दिसतील कुठल्या तरी हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये, कुठे ना कुठे तरी दिसतात. परंतु आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपण कॅफेत न जाता कॅम्प मध्ये चाललेलो आहे. वा खरंय. चला धन्यवाद. महाराजांना बाय बाय करून आम्ही थेट आलो ओतूर या ठिकाणी कॅम्पमध्ये. लई गर्दी होती, मग सगळी गर्दी हटवली आणि मग आलो आम्ही जेवण्याकरिता. आमच्या अमोल दादा मस्तपैकी पनीर चिल्ली खात होते. ते म्हटले आम्हालाही फेमस करा. म्हटलं काही हरकत नाही. आमचे ओतूरचे या ठिकाणी दुकानदार होते सर्वजण. हे आमचे आबी दादाही मोकर पनीर चिल्लीला ताव मारून खात होते, फार हसू खात होते. इकडं आमचं बोळ व्यक्तिमत्व राहू दादा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं बरं का. हे आपलं शांतपणे खात होते. याच ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय. कसा वाटला तुम्हाला कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजपासून आपले ब्लॉग परत सुरू आहेत तर पाहायला विसरू नका.